सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रीवियस लेक्चर मध्ये एक प्रॉब्लेम होमवर्क दिलं होतं. खूप चॅलेंजिंग प्रॉब्लेम होतं आणि म्हटलं होतं ते प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करून ग्रुपवर पाठवा. व्हिडिओच्या एंडिंगला किंवा या लेक्चरच्या एंडिंगला प्रॉब्लेम कोणी कोणी सॉल्व्ह करून पाठवलं आणि सगळ्यात पहिले कोणी केलं त्याचं नाव सांगणारच मी तुम्हाला. आधी आपण जे प्रॉब्लेम मी होमवर्क दिलं होतं ते मी सॉल्व्ह करून देत आहोत, लक्ष द्या. आपल्याला प्रॉब्लेम गिवन होतं, द इक्वेशन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह along a straight string is given by y equal to 2 sin 4 pi in bracket t upon 0.04 minus x upon 80 where the length is expressed in centimeter, time in second. Calculate the wavelength, frequency and velocity of wave. लक्ष द्या. आता काही विद्यार्थ्यांनी जेव्हा मला हे प्रॉब्लेम ग्रुपवर पाठवले त्यांनी डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. बट हे प्रॉब्लेम आपलं डायरेक्टली सॉल्व्ह होत नाही, कारण आपला जो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो तो y इक्वल टू 2 म्हणजे a sin 2 पाय असतो. किती असतो? a sin 2 पाय. इथे साइन काय आहे? 4 पाय. स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो? टॉइस पाय. गिवन आहे 4 पाय. तर आधी या 4 पायला आपण टॉइस पाय मध्ये कन्वर्ट करू. लक्ष द्या. 2 sin टॉइस पाय इंटू 2. टॉइस पाय इंटू 2 म्हणजेच 4 पाय. इज दॅट क्लिअर? t अपॉन काय येणार? 0.04 x अपॉन 80. अगेन 2 sin टॉइस पाय, हा 2 ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय होणार. तर टॉइस t अपॉन 0.04 मायनस टॉइस x अपॉन 80. आता या 2 नी या डिनॉमिनेटरला आपण डिवाइड करू. 2 sin टॉइस पाय t अपॉन हा होणार 0.02 मायनस x अपॉन किती येणार? 40. 2 नी डिवाइड केलं. इज दॅट क्लिअर? आता हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्मॅट. इट कॅन बी कम्पेअर विथ y equal to a sin twice pi t upon t minus x upon लॅम्बडा. आता झाला आपला हा स्टँडर्ड फॉर्मॅट, कारण टॉइस पाय आपल्याला पाहिजे होतं. किती पाहिजे होतं? टॉइस पाय. आणि प्रॉब्लेम मध्ये किती होतं? 4 पाय. म्हणून आधी मी 4 पायला कशामध्ये कन्वर्ट केलं? टॉइस पाय. समजलं हे? राईट डाऊन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मेन इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. आफ्टर दॅट आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं आहे. आधी आपल्याला काय म्हटलंय बेटा? वेवलेंथ. आधी वेवलेंथ फाइंड आउट करू. नाव वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे काय होते? आपला लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू येणार 40. इन सेंटीमीटर म्हटलं आहे म्हणून सेंटीमीटर आलं. हे झालं लॅम्बडा. त्यानंतर विचारलं आपल्याला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे n इक्वल टू असते आपला 1/t. n इक्वल टू 1/t. t ची व्हॅल्यू आहे आपली 0.02. सो n इक्वल टू 1 अपॉन 0.02. पॉइंट नंतर किती डिजिट आहे? 2. पॉइंट जर कॅन्सल करायचा असणार तर जितके डिजिट असतात तितके 0 वर ऍड करावे लागणार.
तर n इक्वल टू होणार 100/2. सो n इक्वल टू 50 हर्ट्ज. लास्ट विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी व्ही चा फॉर्म्युला असतो n इंटू लॅमडा. हा आहे 50 आणि लॅमडा आहे आपला 40 सेंटीमीटर मध्ये. तर सेंटीमीटरचं काय करावं लागणार आहे मीटर. सेंटीमीटरचं का बरं मीटर मध्ये, कारण व्हेलॉसिटीचं युनिट असते मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. येस ऑर नो. तर याला आपण मीटर मध्ये करू. तर 40 इंटू 10⁻⁴ काय होणार -2. दिलं 40 इंटू 10⁻⁻². 5 4 जा 20, 2 0 ऍज इट इज इंटू 10⁻⁻². 5 4 जा 20, 2 0 ऍज इट इज. आता हा -2 आहे तर यामधून हे 2 0 आपण मायनस करून घेऊ. बरोबर नाही का. बघा यालाच मी काय लिहू शकतो 20 इंटू 2 0 असल्यामुळे 10⁻² लिहू शकतो. येस ऑर नो. 20 इंटू 10⁻⁻ काय लिहू शकतो मी 2. आणखी तिथे काय आहे 10⁻⁻² +2 -2 गेट कॅन्सल. व्हेलॉसिटी किती येणार 20 मीटर पर सेकंद. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल आन्सर. हे जे प्रॉब्लेम मी दिलं होतं हे प्रॉब्लेम आरवी बॅच मध्ये सगळ्यात पहिले तौफिक नावाच्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलं. त्यानंतर कारंजा बॅच मध्ये आरती, कोमल, वैष्णवी हे झाले कारंजा बॅच. आणि एक खुशाल. कारंजा बॅच मध्ये 3 मुली आणि एका मुलानं सॉल्व्ह केला आहे. आणि आरवी बॅच मध्ये तौफिक नावाचा मुलगा त्याने तर प्रॉब्लेम दिल्याबरोबर इथं सॉल्व्ह केलं होतं विदिन 5 मिनिट्स. आणि आरवी बॅचची आणखी एक मुलगी आहे निर्जला. या स्टुडंटनी फक्त हे दिलेलं होमवर्क सॉल्व्ह केलं होतं. ओके राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. सेम या टाईपचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. द एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय y equal to 0.2 sin 4 pi in bracket t upon 0.08 minus x upon 0.8 in SI unit. Find number 1 amplitude, number 2 wavelength, and number 3 frequency. Number 1 amplitude, number 2 wavelength, and number 3 frequency. Solve this fast. आता हे जे आपलं प्रॉब्लेम होतं विद्यार्थी मित्रांनो सेम होतं. याला तुम्हाला लिहायचं होतं 0.2 sin 2 pi. हा 2 ब्रॅकेटच्या आत गेला असता टॉईस t 0.08 टॉईस x 0.8 मग आला असता 0.2 sin टॉईस pi t upon 0.04 आणि x upon 0.4. ओके. एम्प्लिट्यूड किती झाला 0.2. वेव्हलेंथ किती झाला 0.4. एम्प्लिट्यूड 0.2 वेव्हलेंथ 0.4. मग काय आलं फक्त फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला n इक्वल टू 1/t. टी किती आहे 0.04. येस ऑर नो. पॉइंटच्या नंतर किती डिजिट 2. वरचं 2 0 ऍड केले असते
100/4 किती 25. इज दॅट क्लिअर? ओके. नेक्स्ट टुडेज लास्ट टॉपिक. हा आपला पूर्ण टॉपिक एंड होणार आज. लिहा. स्टेट अँड एक्सप्रेशन for simple harmonic progressive wave along the positive direction of x-axis and explain the term involved in it. Full stop. Also derive in different form. चला बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. सर्वात आधी क्वेश्चन समजून घ्या. तुम्हाला काय म्हटलं आहे? स्टेट म्हटलं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह का डिराईव्ह म्हटलं? स्टेट. डिराईव्ह म्हटलं म्हणजे तो आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतली होती स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन ओ, मग एक पॉइंट घेतला होता कोणता? पी. हे झालं डिराईव्ह. तुम्हाला म्हटलंय डायरेक्ट स्टेट म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काय लिहायचं आहे? इक्वेशन. आणि त्याच इक्वेशनला डिफरंट फॉर्म मध्ये डिराईव्ह करून दाखवायचं आहे. क्वेश्चन समजला का? स्टेट म्हटलं आहे तर आपण आधी लिहायचं. फक्त बोर्डकडे लक्ष द्या. द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तुम्ही असं लिहू नका, पूर्ण लॉंग फॉर्म लिहाल. द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलॉंग कोणतं डायरेक्शन? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस is given by फॉर्म्युला असतो y इक्वल टू a sin टॉइस पाय t/t मायनस x/लॅम्बडा. इज दॅट क्लिअर? केलं तुम्ही स्टेट. त्यानंतर या एक्सप्रेशन मध्ये ज्या ज्या टर्म्स इन्व्हॉल्व होतात त्यांना तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. वेअर ए इक्वल टू काय असतो आपला? एम्प्लिट्यूड. ए म्हणजे काय असतो? एम्प्लिट्यूड. स्मॉल टी म्हणजे काय असतो? टाइम. कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड. लिहून दिलं असेल ना मी. एक्स म्हणजे काय असते? डिस्प्लेसमेंट. आणि लॅम्बडा म्हणजे काय असते? वेव्हलेंथ. हे झालं त्या क्वेश्चन मधल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. डेरिव्हेशन काय करायला लावलं आपल्याला? स्टेट. आणि त्यामध्ये ज्या ज्या टर्म इन्व्हॉल्व होतात त्या राईट करायला लावल्या. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो हे आपलं इक्वेशन 1 झालं. आता याला डिफरंट फॉर्म मध्ये आपण कसं डिराईव्ह करू लक्ष द्या. इक्वेशन 1 लाच आता आपण किती फॉर्मॅट मध्ये चेंज करू बघा. आता नाव पुट 1/t म्हणजे n होणार. 1/t म्हणजे काय? n. n चा फॉर्म्युला 1/t आहे ना. तर 1/t म्हणजे n. तर y इक्वल टू काय येणार? a
साइन टॉइस पाय 1/t म्हणजे n म्हणजे n t मायनस x अपॉन लॅम्बडा. हा झाला आपला दुसरा फॉर्म. कसं आलं समजलं सर्वांना? काही डाऊट? काय केलं मी? 1/t ची व्हॅल्यू काय पुट केली? n. इज दॅट क्लिअर? अगेन हा झाला आपला दुसरा फॉर्म. आता बघा इथे n आहे, इथे काय आहे? n. जर मला इथं जर n ऍडजस्ट करायचा असला तर न्यूमरेटर मध्ये पण n लिहावं लागणार, तेव्हाच मी डिनॉमिनेटर मध्ये पण n लिहू शकतो. येस ऑर नो? कोणतीही टर्म ऍडजस्ट करायची असली तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा करावं लागते आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा. y इक्वल टू a साइन टॉइस पाय nt ऍज इट इज. बघा आता nx अपॉन n लॅम्बडा लिहिलं मी, म्हणजे इथं सुद्धा n ऍडजस्ट केला तर इथे सुद्धा n ऍडजस्ट केला. बट v इक्वल टू असते n लॅम्बडा. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? n इंटू लॅम्बडा आहे का? कोणाचा फॉर्म्युला? वेलॉसिटीचा आहे. सो देअरफॉर y इक्वल टू a साइन टॉइस पाय nt मायनस nx अपॉन n लॅम्बडाच्या ठिकाणी काय येणार? v. हा झाला आपला तिसरा फॉर्मॅट. समजत आहे का? डिफरंट फॉर्म मध्ये करून दाखवायचा आहे मला. आता v इक्वल टू n लॅम्बडा पुट केलं मी. आता n ची व्हॅल्यू पुट करतो. पुट n इक्वल टू काय लिहू शकतो मी यावरूनच? n ची व्हॅल्यू v अपॉन लॅम्बडा लिहू शकतो ना मी n ची व्हॅल्यू. आता पुन्हा जिथे जिथे n आहे तिथे तिथे मी काय पुट करणार? v अपॉन लॅम्बडा. सो y इक्वल टू a साइन टॉइस पाय n आहे ना, काय होणार? v अपॉन लॅम्बडा. काय राहिला तिथे? t. अरे समजत आहे का? n ची व्हॅल्यू काय पुट केली मी? v अपॉन लॅम्बडा. साइन कोणती? मायनस. n ची व्हॅल्यू सांगा? v अपॉन लॅम्बडा इंटू काय राहिला? x अपॉन v. समजत आहे का? जिथे जिथे n होता तिथे मी काय पुट केला? v अपॉन लॅम्बडा. अगेन y इक्वल टू a साइन टॉइस पाय. आता विद्यार्थी मित्रांनो इथे मी n ची व्हॅल्यू v अपॉन लॅम्बडा पुट केली आहे. ओके. सो v गेट कॅन्सल. इथे राहिला x अपॉन लॅम्बडा. आता इथून कॉमन काय निघू शकते? लॅम्बडा. सो फायनली y इक्वल टू a साइन टॉइस पाय अपॉन लॅम्बडा. हा जो लॅम्बडा होता हा कॉमन मी अपॉन मध्ये नेला. टॉइस पाय अपॉन लॅम्बडा. ब्रॅकेट मध्ये काय राहणार? vt मायनस x. दिस इज इक्वेशन 4. मग तुम्हाला लास्ट मध्ये लिहावं लागणार द इक्वेशन 1, 2, 3 and 4. द इक्वेशन 1, 2, 3 and 4 state the different form of simple harmonic progressive wave. हे जे आपली इक्वेशन आहे सेकंड, थर्ड अँड फोर्थ आणि नंबर 1चं पण हेच आपले डिफरंट फॉर्म आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. ओके. इन द टॉपिक. राईट डाऊन दिस.